देशाच्या राजकारणातील एक सर्वात मोठी आणि धक्कादायक घडामोड आज सर्वोच्च न्यायालयात पाहायला मिळत आहे। एका राज्याच्या मुख्यमंत्री चक्क वकिलाचा कोट घालून स्वतःची बाजू मांडण्यासाठी कोर्टात उभ्या ठाकणार आहेत। निवडणूक आयोगासोबतचा संघर्ष आता थेट न्यायाधीशांच्या समोर पोहोचला असून लोकशाहीच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडताना दिसतंय। मतदारांची नावं कापली जात आहेत की काय असा गंभीर प्रश्न उपस्थित करत ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत। नेमकं काय आहे हे प्रकरण आणि ममता बॅनर्जी यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय। निवडणूक आयोगाने बंगालमध्ये सुरू केलेल्या मतदान यादीच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेला म्हणजेच SIR ला ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध केलाय। या प्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी असल्याचा दावा करत त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांच्याकडे कायद्याची पदवी आहे आणि त्यांनी आता स्वतःची केस स्वतः लढण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली आहे। जर त्यांना ही परवानगी मिळाली तर देशाच्या इतिहासात स्वतःची बाजू मांडणाऱ्या त्या पहिल्या विद्यमान मुख्यमंत्री ठरतील। हा संपूर्ण वाद मतदान यादीतील नावांवरून सुरू झालाय। निवडणूक आयोगानं बंगालमधील सुमारे 1.25 कोटी मतदारांच्या नावावर विसंगती असा शिक्का मारला आहे। यामध्ये मतदारांचे वय, पालकांची नावं आणि नावातील स्पेलिंगच्या चुका अशा कारणांमुळे ही नावं संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत। ममता बॅनर्जी यांचा आरोप आहे की या प्रक्रियेच्या नावाखाली जाणीवपूर्वक ठराविक मतदारांची नावं वगळली जात आहेत। यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदारांना मतदानापासून वंचित ठेवलं जाऊ शकतं, अशी भीती सुद्धा यावेळेला त्यांनी व्यक्त केली आहे। आजच्या सुनावणीत ममता बॅनर्जी यांनी काही महत्त्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले आहेत। कोणत्याही मतदाराचे नाव केवळ स्पेलिंगच्या चुकीमुळे किंवा किरकोळ त्रुटीमुळे कापले जाऊ नये अशी त्यांची मुख्य मागणी आहे। तसेच ज्या लोकांच्या नावावर आक्षेप घेण्यात आला आहे त्यांना वैयक्तिक सुनावणीसाठी बोलवणं बंद करावं आणि आधार कार्डसह इतर कागदपत्रांना ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरावं अशी विनंती त्यांनी केली आहे। ममता बॅनर्जी यांनी असाही दावा केलाय की निवडणूक आयोग काही विशिष्ट हेतूने ही प्रक्रिया राबवत आहे, ज्याचा फटका थेट लोकशाहीला बसू शकतो। दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच निवडणूक आयोगाला काही कडक सूचना दिल्या होत्या। मतदार यादीतील दुरुस्तीची प्रक्रिया पारदर्शक असावी आणि सामान्य मतदारांना कोणताही त्रास होऊ नये असं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं। मात्र तरीही परिस्थिती सुधारत नसल्याचं पाहून ममता बॅनर्जी यांनी स्वतः कोर्टात उतरण्याचा निर्णय घेतलाय। या प्रकरणाचा निकाल काय लागतो आणि ममता बॅनर्जींचा हा कायदेशीर लढा त्यांना राजकीय यश मिळवून देतो का, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही महत्त्वाची बातमी इतरांना शेअर करा।